तुम्ही पवनारच्या आलू पिंगर आणि कच्चा चिवडा कधी खाल्ला आहे का? तर हॅलो मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन मिनी ब्लॉग आणि यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कच्चा चिवडा आणि आलू पिंगर. आणि हे बघू शकता इथे कशा प्रकारे आलूची चटणी तयार केल्या जात आहे. आणि इथे एका दिवशी 10 किलो आलूची चटणी तयार केल्या जात असते. आणि ही चटणी बघू शकता कशा प्रकारे इथे बनल्या जात. आणि आता चटणी तयार झाल्यानंतर इथे पिंगर तळल्या जात आहे. आणि हेच ते आपले दामूभाऊ आहे. आपल्या जादुई हाताने लोकांना कसा चिवडा बनवून देत असतात. आणि चिवडा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तयार झालेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता पवनार गावामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची कशी लाईन लागून असते चिवडा खाण्यासाठी. विनोबाजी भावे यांच्या आश्रममध्ये येणाऱ्या काही फॉरेन लोकांची पण लाईन लागून असते ते चिवडा खाण्यासाठी. आणि तुम्हाला जर कधी आलू पिंगर आणि चिवडा खायचा असेल तर पवनारमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा. आणि पवनार